माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरलेली आहे। गोपीचंद पडळकर यांचा पाळीव कुत्रा असा उल्लेख त्यांनी केला। पडळकर धनगर मराठा संघर्ष पेटवला जातोय असा आरोपही त्यांनी केलाय। तर पडळकरांनी शरद पवारांची माफी मागावी असं अनंतकुमार पाटलांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रीय नेते शरद पवार, लोकनेते शरद पवार यांच्यावर पडळकर आमदार गोपीचंद यांनी खोटे आरोप करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही निषेध करतो। पडळकर हा फडणवीसाचा पाळीव कुत्रा आहे। फडणवीसने विरोधी पक्षावर भुंकण्यासाठी याला ठेवलेला आहे। शरद पवारची उंची कुठे शरद पवार आणि कुठे हा पडळकर। त्यांच्या जातीय संघर्ष या महाराष्ट्रात धनगर मराठा पेटवण्याचा हा त्याचा उद्देश आहे। तर गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करताना जीभ घसरल्याचं पाहायला मिळतंय। पाळीव कुत्रा असा उल्लेख त्यांनी केलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आणि टीका करताना त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतंय। माजी आमदार अनंतकुमार पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य। गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरलेली आहे। गोपीचंद पडळकर यांचा पाळीव कुत्रा असा उल्लेख त्यांनी केलेला आहे। तर गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करताना अनंतकुमार पाटलांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतंय। वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं तर पडळकर यांचा कुत्रा असा उल्लेख त्यांनी केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।